नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता आपण मका पेरलेली आहे. त्याच्यात आपण सध्या पाणी सोडले. तर मुरघासासाठी आपण ही मका पेरली होती. बघू शकता मकाचा प्लॉट एक नंबर आलेला आहे. तर याच्यावर एक रोगाला तुम्हाला बळीच गेलेली मका दाखवतो मित्रांनो. म्हणजे कशा प्रकारे मका जर बारीक असेल, म्हणजे त्याची 7-8 इंचापर्यंत हाईट वाढली मका, तरच रोगाला बळी जाऊ शकते. इकडे बघा, हे असं पान खाणं किंवा असं तुम्हाला करपे टाईप दिसेल. ह्याचे फवारणी तुम्ही घेऊ शकता. हे पान खाण्याचं कारण म्हणजे आळीच ह्याची पानं खाऊ शकता. तर तुम्हाला दुग्ध व्यवसायासाठी अतिउत्तम चारा म्हणजे मकाच तुम्हाला ठरला जातो मित्रांनो. ह्या बाजूला पण बघू शकता आपण टोटल मका आहे. तिकडे खाली पण तुम्हाला दिसेल मका. आपल्या चारी बाजूला मकाच केलेले आहे आपण. इथं आपण बॅलर मांडलेलं आहे, जी की आपण फवारणी करतो मक्याची. त्यासाठी तर आपण बॅलर औषधाला पाणी घेण्यासाठी त्या बॅलरमध्ये पाणी भरून ठेवतो. इथं पण उपसा आहे आपला. आणि या बाजूला बघितलं तर इकडे पण मोटर चालू आहे. इकडे वरती बघा आपल्या ह्याची बाग आहे, सीताफळाची बाग आहे. आणि त्याच्यात गवत भरपूर आलेलं आहे, त्याची काळजीच करू नका तुम्ही. ह्या बाजूला पण आपण मका केली. इथे 2 उपसे आणि इकडं आपण भुईमुग पेरला आहे. भुईमुग अजून वापतोय कुठं हे बघू शकता तुम्ही. मका ही पहिली मका 8 दिवस पहिली पेरणी झालेली आणि 8 दिवसाच्या नंतर नाही ही मका पेरणी. कारण दोन्हीमधला फरक तुम्हाला एवढा लगेच दिसतो. या बॅलरमध्ये आपण पाणी भरलेले औषधं फवारण्यासाठी. तर मित्रांनो, कमेंट करून सांगा मकावर कुठलं औषध तुम्ही फवारता, किंवा इतर शेतकऱ्यांना सांगा तुम्ही कुठलं औषध फवारले. एखाद्याचं चांगलं होत असेल तर चांगलंच होऊ द्या. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.